नाही, मी रिलेशनशिपमध्ये पडणारच नाही, मला ब्रेकअपची भीती वाटते, मी कोणासोबत इतकी घट्ट मैत्री करणार नाही, त्यातनं मला त्रास होतो. तर आपण त्याला स्वतःला तसे अडवतो सुद्धा. तर ती भावना नेमकी कशी आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा किती महत्वाचा आहे आपल्या स्वतःसाठी? जिथे नातं आहे, जिथे अटॅचमेंट आहे, तिथे ती कधी ना कधी तुटणार आहे आणि तिथे ती वेदना होणार आहे. ज्या माणसाची या वेदनेची तयारी नाही, माणूस म्हणून जो या वेदनेलाही मिठी मारायला तयार नाहीये, तो माणूस म्हणून जगूच शकत नाही. आणि मग ती लोक आपल्याला जास्त कृत्रिम वाटतात, यांत्रिक वाटतात, जास्त व्यावसायिक वाटतात, कारण तो त्याच्यात बुचकळलेला दिसत नाही. पण आपल्याला या वेदनेची भयंकर आस असते. त्याच्यामुळे सेलिब्रिटीजच्या सुद्धा बाबतीत जेव्हा काहीतरी वाईट गोष्टी होतात तेव्हा त्या आपण फार चघळतो की आपल्या दृष्टीने जी इनविन्सिबल माणसं आहेत त्यांना सुद्धा वेदना झाली. हे त्यांच्या माणूसपणाचं जे लक्षण आहे ते आपल्याला फार भावतं. त्याच्याशी आपल्याला कनेक्ट करणं शक्य आहे. आपण त्याच्या सुपरस्टारडमशी नाही कनेक्ट करू शकत आहे, आपण त्याचा फक्त हेवा करू शकतो आहे, पण त्याच्या माणूसपणाशी कनेक्ट करू शकतो. तर ते स्वतःच्या माणूसपणाशी कनेक्ट करणं ही त्याची पहिली गरज आहे, जे बुद्धांनी करायची तयारी दाखवली की ही माझी अटॅचमेंट आहे आणि अटॅचमेंट बरोबर ही वेदना येणार आहे आणि मी अटॅचमेंट आणि वेदना दोन्हीला जर मिठी मारायला तयार असेल तरच मी त्याच्या पलीकडे जाऊ शकतोय. त्यामुळे अपेक्षाभंग होणं, नात्यामध्ये त्रास होणं हे गॅरंटीड आहे. जर तुम्हाला त्रास झाला नाहीये तर तुम्ही त्या नातं त्या खोलीला नेलंच नाहीये. वरवर चहा पाण्याच्याच गप्पा करताय 50 वर्ष लग्न झालेलं असलं तरी.